क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला पोहोचले। क्वाड संघटनेमध्ये भारत महत्त्वाचं नेतृत्व करत असल्याचं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलंय। एवढंच नव्हे तर पुढची क्वाड परिषद भारतामध्ये होणार आहे। नेमकी काय आहे ही क्वाड परिषद, या परिषदेमध्ये भारताची भूमिका नेमकी काय आहे, या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। क्वाडची शिखर परिषद डेलावेअरमधील विल्मिंग्टनमध्ये सुरू होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेसाठी अमेरिकेत दाखल झाले। भारतासोबतच क्वाड समूहात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचा समावेश आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात सामरिक शक्ती मजबूत करण्यासाठी हे सर्व देश एकत्र आलेत। चीनच्या वाढत्या शक्तीविरोधात हे सर्व देश एकत्र आल्याचं मानण्यात येतंय। नरेंद्र मोदी यांच्यासह जपान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। यावेळचं यजमानपद जो बायडन यांच्याकडे असलं तरी पुढच्या वर्षीची शिखर परिषद भारतात होणार आहे। इंडो पॅसिफिक बाबतच्या अमेरिकेच्या धोरणात भारत महत्त्वाचा भागीदार असून भारताकडे या भागाचा नेतृत्व असल्याची अमेरिकेची भूमिका असल्याचंही स्पष्ट झालंय। वॉशिंग्टन डीसीच्या फॉरेन प्रेस सेंटरमध्ये बायडन यांच्या विशेष सहाय्यक मीरा रॅप हुपर यांनी पत्रकारांशी बातचीत केली। त्यावेळी पुढारी न्यूजचे अमेरिकेतील विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी भारताचं क्वाडमधील महत्त्व अधोरेखित केलंय। I am Anil Takalkar from Pudari Newspaper from India. Actually, I have two questions related to India. How does the US see India's strategic importance in Quad, and what role is it expected to play? And the second question is about this year the Quad summit is supposed to be held in India, but is it going to take place next year? So if you can give us some details, that would be. We expect and indeed see India as a leader within the Quad. I think the best encapsulation of the way we think about India's role is captured in our Indo-Pacific strategy, where we say that the United States seeks an India that is increasingly a leader in the region and increasingly partnered with the United States. The Quad has been an ideal venue for through which we can work together, because it not only allows for the critical exchange of strategic views, where of course we are, as I say, increasingly aligned, but it also allows us to identify opportunities and priorities that not only matter to the United States or its traditional treaty allies like Australia and Japan, but really matter to India. So you see that through the Quad, we are increasingly working on projects in South Asia, which of course is a huge strategic priority for the government in Delhi, and we're grateful for India's leadership. इंडो पॅसिफिक म्हणजेच हिंद प्रशांत क्षेत्र सुरक्षित आणि खुले राहावे, त्याची भरभराट व्हावी, हा क्वाड संघटनेच्या निर्मितीमागचा प्रमुख उद्देश आहे। क्वाडमुळे चारही सहभागी देशांच्या विकास आणि प्रगतीसाठी संधी उपलब्ध होत आहेत। क्वाडद्वारे दक्षिण आशियामध्ये अधिकाधिक प्रकल्पांवर एकत्र काम सुरू असून भारत सरकारच्या नेतृत्वासाठी सुद्धा हा धोरणात्मक प्राधान्यक्रमाचा विषय आहे, असं सुद्धा मीरा रॅप हुपर यांनी सांगितलंय। या परिषदेत बांगलादेशातील घडामोडी, इंडो पॅसिफिक क्षेत्रात इतर देशाच्या सागरी हद्दीत चीनची घुसखोरी यावर सुद्धा चर्चा होणार आहे। अनिल टाकळकर, पुढारी न्यूज, वॉशिंग्टन DC।